आपल्या मराठी संस्कृतीप्रमाणे या ठिकाणी दीपप्रज्वलन झालेले आहे. मी मान्यवरांना विनंती करतो, या ठिकाणी आपण शिवछत्रपतींच्या प्रतिमेस फुले अर्पण करत आहोत. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय शिवाजी. आणि अशा पद्धतीनं आपला हा लोककलेचा जागर या ठिकाणी आपण सुरू करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या पुनश्च एकदा या सर्व कलाकारांसाठी आपण करूयात, ज्यांनी आपली मराठी संस्कृती, आपली लोककला इतक्या लहान वयापासून जोपासायला सुरुवात केलेली आहे आणि संघर्षातून हे प्रबोधन त्यांनी उभं केलेलं आहे. या प्रबोधनासाठी एकदा पुनश्च एकदा जोरदार टाळ्या. सर्व कलाकारांना विनंती आहे, आपलं आता व्यासपीठ आम्ही आपल्याला सुपूर्द करतो आणि हा कार्यक्रम आपण आता सुरू करतोय. धन्यवाद. बोला गणपती. नमस्कार मंडळी, माझं नाव नारायण, बरोबर बोला, उर्फ नार्या. अगदी तसं हऱ्यानं सांगितलं तसं मी पण आज या कार्यक्रमात सुशौचालय करणार आहे. काय करणार आहे? सुशौचालय. बाबा, कार्यक्रम सुरू होण्याआधीच बंद पाडतो का? अरे त्याला सूत्रसंचालन असं म्हणतात. चुकलं माझं. जसं हऱ्यानं सांगितलं तसं मी पण आज या कार्यक्रमात सूत्रसंचालन करणार आहे. दोघांच्या पद्धती वेगळ्या आहेत बरं का. आमचं ध्येय मात्र एकच, लोकांपर्यंत लोककलेचं प्रबोधन करायचं. अगदी बरोबर. महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक सक्षम युवा नेतृत्व सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांचा गजर. सन्माननीय अमित साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. जोरदार टाळ्या. अमित साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
धनंजय भाऊंना धन्यवाद मला इथं बोलवलं आणि अमित साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सगळ्यात क्रेझी म्हणजे पोप प्रबोधन एक नंबर. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राला पुढं न्यायचंय आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन. जय महाराष्ट्र गँग. मनापासून धन्यवाद. तर गाईज आता हा कार्यक्रम संपत आलेला आहे आणि हा एक लास्ट परफॉर्मन्स राहिला आहे. आणि या लोककलेला जिवंत ठेवण्यासाठी या कलाकारांनी खूप कष्ट केलेले आहेत, जे तुम्ही या परफॉर्मन्समध्ये पाहालात. ढोलकी फुटली तुंतून थांबलं, पडत्या आडबाळ जन्मलं, दगडानं तिनं नाळ तोडली, वाटी पोट किव बांधलं, वली बाळंतीनं ती मंचावाली, वली बाळंतीनं ती मंचावाली, पुन्हा नाचली की तालावा, यालाच म्हणती कलावंत आणि कलावंताची की कला हो. महापंडित द्यावी साक्ष, ही गोष्ट सांगा खरी है का, जिथं सुटली ममता माया अशी लावणी आज है का, ना झाली अशी लावणी पुन्हा कधी होणार की हो नाही, तमाशाच्या पंढरीची कुठं गेली रखुमाई, तमाशाच्या पंढरीची कुठं गेली रखुमाई, सरस्वती प्रसन्न होती, सरस्वती प्रसन्न होती अशी नवलाई, ताल आणि सूर बोले धन्य विठाबाई, ताल आणि सूर बोले धन्य विठाबाई, ताल आणि सूर बोले धन्य विठाबाई. कृपादृष्टीचा आशीर्वाद द्यावा. आणि आमचा पुढचा प्रयोग येत्या 30 तारखेला सातारमध्ये लागतोय, गांधी मैदान येथे. तर त्या प्रयोगालाही आपण आपल्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला सांगावं आणि हजेरी लावावी आणि प्रबोधनाची शाळा अशीच उत्तुंग उत्तुंग 7 समुद्रा पार पोचावी ही विनंती करतो. आशीर्वाद द्यावा. आणि गाईस आम्हाला कार्यक्रमावरून यायला थोडा लेट झाला म्हणून आम्ही रेकॉर्डिंग केलं नाही. पण जर तुम्हाला कार्यक्रम आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.